नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज एक सकाळीच खूप छान पोस्ट वाचण्यात आली की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कशी निर्माण होती, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, किंवा अणुरेणू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी काय, किंवा या संदर्भात जी काही शरीरामध्ये एनर्जी सतत निर्माण होते, बदलत राहते, किंवा हे पूर्ण विश्व जे काही एनर्जीने बनलेलं आहे याचा शरीरावरती काय चांगला परिणाम होतो, काय वाईट परिणाम होतो, हे एक डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून हा वेगळा भाग झाला. पण ॲज अ पेशंट म्हणून जेव्हा तुमच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जेव्हा आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण पेशंटची ट्रीटमेंट करतो तेव्हा डिटॉक्सिफिकेशन हे प्रायमरी लेवलवर असतं. सगळ्यात अगोदर तर पचन होणं, मग पचनसुद्धा हे प्रत्येक लेवलला असतं. म्हणजे तुमचं खाल्लेलं अन्न पचन होणं, विचार पचन होणं, त्याचं चांगल्या विचारांमध्ये रूपांतर होणं, विचारशक्ती छान वाढवणं. कारण की सगळ्यात अगोदर तर आजार कुठे होतो, मनाला होतो, मग तो शरीरावर दिसायला लागतो. मग याच्याच पुढची कंडिशन असते. जेव्हा आज सकाळीच योगामध्ये आम्ही प्राणायाम किंवा योगा घेत होतो की योगासनं घेतो आपण जेव्हा, तेव्हा आपण सुरुवातीला हळूहळू सूक्ष्म हालचालींपासून सुरू करतो, मग फास्ट आसनं वाढवतो, थोडासा वेग वाढवतो त्याचा, सूर्यनमस्कार घेतो, फास्ट सूर्यनमस्कार घेतो आणि मग ध्यानाकडे वळतो. ध्यानाकडे वळताना सुद्धा आधी कपालभाती, भस्त्रिका, शीतली, अनुलोम विलोम, मग ओंकार आणि भ्रामरीनी शेवट, आणि शवासनानी किंवा ध्यानानी शेवट. हा जो रचलेला आहे, जो योगाचा पॅटर्न आहे, या पॅटर्नला एक शास्त्रीय आधार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करता किंवा इतर ठिकाणी जे तुम्ही अनावश्यकरित्या शरीराची एनर्जी वाढवता, ती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एनर्जी वाढवल्यानंतर तिचं जर स्थिरीकरण नाही झालं, ती जर कुठे स्थिर नाही झालं, तर लोड येतो. कुठे लोड येतो, तर जी आपली सिस्टीम आहे, कुठली, मेंदू एक सिस्टीम आहे जी पूर्ण वैचारिक क्षमता किंवा शरीराच्या प्रत्येक हालचाली कंट्रोल करते. हृदय एक सिस्टीम आहे जी सर्व नसांना, शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्त पुरवण्याचे काम करते. शुद्ध अशुद्ध रक्ताचं शुद्धीकरण करून मग ती अवयवांना स्ट्रॉंग बनवते. अशामध्ये की माणूस धडधाकट होता आणि अचानक कसं काय गेला, ब्रेन स्ट्रोक आला, हार्ट अटॅक आला, ही कारणं आपण खूप ऐकतो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये समजत नाही आणि आपण हळहळ व्यक्त करतो. मग हे का होतं, तर अतिप्रमाणात केलेल्या विचारांमुळे ही ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, आणि अतिव्यायाम केल्यामुळे, त्याचं नियंत्रण न साधल्या गेल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. ही कारणं आहेत, ही कुठेतरी दुर्लक्षित होतात. आपण फक्त व्यायाम करायचं म्हणून अतिप्रमाणात व्यायाम करतो, वजन कमी करायचं म्हणून अतिप्रमाणात फॅटचं आपण बर्निंग करण्याच्या मागे लागतो. पण याचं नियंत्रित असं स्वरूप जर आपल्याला करायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. आणि योगा तेही शास्त्रशुद्ध योगा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की वीकली 5 days किंवा मग एक दिवस खूप झुंबा करतात, किंवा एक दिवस अतिप्रमाणात व्यायाम करून घेतात,